असं आठवण करून देत जा, नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंगच मिळणार नाही. ओके, सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जीवन जगण्याचा एक छान मंत्र दिलेला आहे, तो आता परत एकदा रिपीट करते कारण आपलं रेकॉर्डिंग बंद होतं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. स्वस्थ म्हणजे शारीरिक आणि मनाची स्वस्थता. मस्त म्हणजे जे कुठलं काम तुम्ही करताय ते अगदी आनंदाने करताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलवर सकारात्मक आणि पॉझिटिव्ह येतोय. आणि याच यात्रेची सुरुवात आपण आजच्या सेशन मध्ये करतो आहे, की आपल्या जीवनाला संपूर्ण स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त बनवण्यात या 10 दिवसात आपण जशी एनर्जी देऊ, तसाच एक छान रिझल्ट आपल्या जीवनामध्ये येणार आहे. तर मी तुम्हाला म्हणत होती, आपल्या ग्रुपमध्ये किती लोक आहे? 900 प्लस लोक आहेत, ज्या बॅच 5 जी आता ही सध्या लेवलवरची बॅच चालू आहे. ऍक्च्युअल क्लासमध्ये काल 227 लोक होते. आता हा आकडा हळूहळू वाढतो. बघा, प्रत्येकाने जर आपल्या जीवनाला वेळेला महत्व द्यायला सुरुवात केली, जे वर्किंग आहे, ऑफिसमध्ये आहेत, त्यांना सोडून खरोखर जर तुम्ही अटेंड करू शकत असाल, रेकॉर्डिंग कुणीच पूर्ण बघत नाही. जर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवू शकते, 10 ते 12 मिनिटाच्या वर आपला व्हिडिओ 1 तासाचा असतो. कालचा 1 तास 17 मिनिटाचा होता, पण बघणाऱ्यांची संख्या फक्त 10 मिनिटाचा रेशो आहे. म्हणून रेकॉर्डिंग देऊनही फायदा नाही आहे. पण तरी मी ते देत आहे, की कुणाचं तरी काहीतरी शक्य नाहीये त्यांचं बघून होतं. एक 8-10 लोक तरी ते बघतात व्यवस्थित. पण जर लाईव्ह सेशन वेळेवर अटेंड केला तर त्याचं बेनिफिट तुम्हाला क्लासमध्ये अधिक चांगलं होईल. रेकॉर्डिंग तर बघा, ते रिपिटेशनसाठी आहे. ज्या गोष्टी लिहून घ्यायच्या सुटल्या असतील किंवा समजल्या नसतील तर ते तुम्हाला करता यावं, त्यासाठी रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे, सुरू करूया आपण. रेकी आपण उद्यापासून सुरू करणार आहे. ठीक आहे, काल आपण होतो अफर्मेशन हा मुद्दा आपण एक्सप्लेन केलेला होता. आजचा मुद्दा आहे आपला व्हिज्युअलायझेशन. सेकंड टॉपिक आजचा आहे आपला व्हिज्युअलायझेशन. म्हणजे काय? ते वाक्य वाचा बरं. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है, विजुअलाइजेशन. आता जे वाक्य वाचलं तुम्ही, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है, कुणाकुणाच्या डोळ्यासमोर सफेद हाती किंवा हत्ती हा प्रकट झाला, त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करा. वाक्य काय होतं? पटापट चॅटबॉक्स मध्ये पटापट हे करा. ओके, फार कमी चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय देतात आहे. ओके, आता वाढलाय. तर बघा, मी ज्यांनी टाईप केलं त्यांना कुठेतरी हत्ती व्हिज्युअलाइज झाला. खुद की सुनना चाहिए. नहीं, वो नहीं है, रुको थोड़ा. ठीक है, तो यहाँ पे नीचे लिखा है विज्युअलायझेशन. विज्युअलायझेशन म्हणजे काय? इथे वाक्य काय होतं बघा, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. पण तरी देखील सफेद हाती किंवा हाती आपल्या ओळखीचा शब्द आल्याबरोबर आपण व्हिज्युअलाइज केलं हत्तीला. कुणाला पांढरा नसेल त्याला, पण हत्तीची इमेज नक्कीच आपल्याला व्हिज्युअलाइज झाली. याचा अर्थ काय? आपल्याला ती गोष्ट नको असते, पण तरी देखील आपण नकारात्मक व्हिज्युअलायझेशन करतो. त्या नकारात्मक गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन केल्यामुळे कळत नकळत खूप आयुष्यामध्ये प्रॉब्लेम होतात. आणि ते व्हिज्युअलायझेशन कसं असतं आणि त्याचा पॉवर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये किती बसतो, त्याचं प्रॅक्टिकल आता आपण करणार आहे. रेडी आहात प्रॅक्टिकल करायला? ओके, सो क्लोज युअर आईज. पाठीचा कडा ताठ. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे. सगळ्यांचे डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य और दीर्घायुष्य दे रहा है. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने औरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे.
जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राची सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर फूल आहे. एक सुंदर फूल. ते फुल गुलाबाचं आहे. अगदी तुम्हाला आवडत्या रंगाचं. ते कळू स्वरूपात असेल किंवा अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी कुणीतरी पहिल्यांदा गिफ्ट केलेलं फुलही असेल. तेच फूल आता तुमच्या हातात आहे. आणि आता हळूवार तुम्ही तुमचा हात चेहऱ्यासमोर नेताय. बघा त्या फुलाचा सुगंध आपल्या मनाला किती प्रसन्न करतोय. त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्याला प्रसन्न करतोय. त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्याला प्रसन्न करतोय. आणि त्या सुंदर फुलाच्या सुगंधासोबत चेहऱ्यावर एक दिव्य स्माइल आलेला आहे. एक सुंदर स्माइल. स्माइल स्माइल. सुंदर स्माइल. सुंदर स्माइल आलेला आहे. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. आणि याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली ओपन युअर आईज. स्लोली ओपन युअर आईज. कुणाकुणाला फूल आणि सुगंध जाणवला आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये मी टाईप करायचंय फूल, रंग आणि सुगंध काहीतरी जाणवला. काय जाणवलं तुम्हाला? ग्रेट. रंग रेड कलर. ओके. येलो. सुगंध फ्लावर रेड रेड आहे. ओके. आहे. प्रेग्नन्स बी. ओके. सगळं जाणवलं. रेड. यस. मी. ओके. माहितीये का, ज्यांच्या ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ना, मी सगळ्यांना ऑब्झर्व करत होती. 50% लोकांनी ना पार्टिसिपेटच नाही केलं. मग विचार करा, इतके हे जे लोकांचे एक्सपिरियन्स येतात आहे ते तुम्ही सगळे मिस केले. सुगंध, कलर, रंग, पिंक फूल, रेड कलर, सगळे जे लोकांनी इतके छान मेसेज पाठवले, ज्यांनी प्रॅक्टिकल केलं नाही, ही अनुभूती तुम्ही मिस केली. लक्षात घ्या, इथे जे मी मेडिटेशन घेणार आहे पॉवरफुल 2, ते जर 2 मेडिटेशन तुम्ही मिस केले ना, तर मग या क्लासचा जो इफेक्ट तुमच्यावर झाला पाहिजे ते होणार नाही. एक मेडिटेशन घेणार आहे मी, पास्ट लाईफ मेडिटेशन. जे पास्टचे ब्लॉकेजेस, नकारात्मकता, निगेटिव्ह विचार, मनात नकारात्मकतेचं ओझं आपण पकडून ठेवलेलं आहे, ते रिमूव्ह करण्यासाठी पास्ट लाईफचं मेडिटेशन मन लावून करायचंय. आणि दुसरं, कारण काही लोकांचे व्हिडिओज बंद होते तर ते काय करत होते, ते तर नक्की मल्टीटास्किंग करत होते. पण जे लोकांचे व्हिडिओ ऑन होते ते देखील हे 2-3 मिनिटाचं मेडिटेशन, मग ते 20-25 मिनिटाचं मेडिटेशन घेणार आहेत मी 2. एक, आपल्या 7 चक्रांची सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करून प्रत्येक चक्राला चार्ज करण्याचं आपण मेडिटेशन घेणार आहे. ओके. सो आज भरपूर लोकांचे मेसेज आले, पण बऱ्याच लोक ते मिस केलंय. तर असं करू नका, कारण बी सिरियस. मी जर माझ्या व्यस्त वेळेतनं तुम्हाला 11 तास देणार आहे विथ अटुनमेंट, जो वेळ लागणार आहे 10 तासांचं सेशन आणि 1 तास अटुनमेंट ऍक्टिव्हेशनचं सेशन, असे जर मी 11 तास तुम्हाला देणार आहे, तर मला देखील ती अपेक्षा राहील की या सेशनला थोडं सिरियसली घ्या. कारण मी माझ्यासाठी नाही करत आहे. बरोबर आहे. याच क्लासची फी 10 दिवसांची 3,000 आहे मॅडम माझी. आज जर आता किती लोक प्रेझेंट आहे? 189 पीपल आर प्रेझेंट हिअर. तर वी मल्टिप्लाय इंटू 3,000 करा. किती मोठा आकडा. हे माझं युनिव्हर्सला डोनेशन आहे, तुमच्यासाठी नाहीये. कारण जे आपण देतो ते मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येतं. तो जो मिल रहा है ना, उसको भी पॉझिटिव्हली स्वीकार करो. ठीक है. सो प्लीज कोशिश कीजिए की बी सिरियस. अगर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करायचंय तर आपल्याला आपल्या जीवनातला थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर कालचा दिवस जसा होता तशीच एनर्जी जर आपण आजच्या दिवसाला दिली तर भविष्याची निर्मिती होणार नाही. थँक्यू.
तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्याला आपल्याच आयुष्यासाठी सिरियस व्हायचंय. कारण प्रत्येकाला हा क्लास कुणासाठी आहे, ज्याला खरोखर वाटतं की आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य जर यावं, अशी ज्यांची इच्छा आहे ना, आणि त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आहे, नुसतं इच्छा असून नाही होत, त्याच्यासाठी जर खरोखर ऍक्शन घ्यायची असेल तर त्या ऍक्शन टेकर लोकांसाठी हा क्लास आहे. तर विनंती आहे की कृपया बी सिरियस अबाउट युअर लाईफ. थँक्यू. पण 2-3 मिनिटं रोजही केलं तरी चालेल. नाही, हे मेडिटेशन नाही, मी फक्त व्हिज्युअलायझेशन काय होतं तो मुद्दा मी आता एक्सप्लेन करते. आता हे का बरं प्रॅक्टिकल केलं आपण हे मी एक्सप्लेन करते. आता आपण चांगलं व्हिज्युअलायझेशन केलं, अच्छी बात. या पद्धतीने तुम्ही रोज काय व्हिज्युअलायझेशन होतं आपलं, मुलाला किंवा मुलीला किंवा हस्बंडला उशीर झाला, आधे 1 घंटे में हमारा विजुअलाइजेशन निगेटिव्ह फेज पे चला जाता है. मन चिंती ते वैरी न चिंती अशी आपली अवस्था होऊन जाते आणि कळत नकळत आपल्याकडनं नकारात्मक व्हिज्युअलायझेशन सुरू होते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. आपण सगळ्या ज्या आई लोक आहेत त्यांना माहिती आहे, किंवा ज्या आजी आहे त्यांनाही माहिती आहे, मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला शिकतं आणि तो दुडू धावायला लागतो ना, तर प्रत्येक आई किंवा आजी त्याच्या मागे धावताना म्हणते, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. आणि 2-3 वेळा आई आजीने वाक्य वापरल्यानंतर मुलगा भक्तगण पडलाय की नाही पडलाय सांगा. हा अनुभव प्रत्येकानेच घेतला. कोणत्या तरी आईने म्हटलं का, अरे धाव, मी तुझ्या पाठीची आहे. सायकलही शिकवते, अरे हळू, अरे हळू, अरे थांब, अरे थांब. मग लक्षात घ्या, आपण व्हिज्युअल तो जसं आपण हे शब्द बोलतो ना, त्याच पद्धतीने आपलं व्हिज्युअलायझेशन सुरू असतो. तो पडण्याआधी तो पडला आहे आपल्याला दिसतं. होत आहे की नाही असं. तो मुलगा पडत नाही, पण सायकल शिकवून राहतो, तुम्ही त्याला शिकवून राहिल्या, तो पडला नाही. आपण जेव्हा तुम्ही 3-4 वेळा डोक्यात म्हणता की थांब पडशील पडशील, तुम्हाला तो पडताना दिसतो, लगेच तो समोर पडतो. काय होतं हे, आपण जे व्हिज्युअलाइज करतो, व्हिज्युअलायझेशन आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे की जसं जसं तुम्ही व्हिज्युअलायझेशन कराल तसं तसं तुमच्या सोबत घडत जातं. आता तुम्हाला सांगते, कुणाला तरी वाटतंय की कालपासून माझी तब्येत खूप खराब आहे. आमच्याकडच्या ताई बोलल्या मला की मला सुट्टी देऊन टाका, कारण मला खूप खोकल्याची उबळ येते, तरी सुद्धा ही माझी 3री बॅच आहे की कंटिन्यू मी बोलते. बरोबर आहे, पण फाइंड आउट द सोल्युशन. आपल्या आजूबाजूला प्रॉब्लेम्स खूप येतात, पण जिथे तुमचा ध्येयावर फोकस असेल ना, कधीच तुम्ही मागे येत नाही. कारण शिकवणं माझी पॅशन आहे. या चेअरवर बसल्यानंतर किंवा मी कुठल्या स्टेजवर शिकवायला उभं राहिल्यानंतर तो परमेश्वर माझ्याकडनं ते काम करून घेतो की माझी एनर्जी नाही आहे, मी फक्त माध्यम आहे. सो थिंक अबाउट आपल्याला काय करायचंय. म्हणून तुम्हाला सांगितलं, कोणी कोणी कालचं होमवर्क केलं, मला माझ्या जीवनात काय पाहिजे आहे हे अफर्मेशन कोणी कोणी लिहिले. झालं का हो कालचं होमवर्क पूर्ण? किती % लोकांचं झालं? लिखिए अफर्मेशन, क्या चाहिए जिंदगी में. वेरी गुड, अच्छी बात है. सो जिन्होंने नहीं किया ना, आज फिर से कोशिश करो और लिख डालो. सगळ्या ऍक्टिव्हिटी माझ्या करून झालेल्या आहेत. माझा गोल चार्ट, माझं सगळं सगळं प्लॅनिंग रेडी आहे. आपल्याला आपलं प्लॅनिंग तयार करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण व्हिज्युअलायझेशन वर वळू. सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. ओके, सो व्हिज्युअलायझेशन आजपासून आपल्याला कसं करायचं आहे, पॉझिटिव्ह. जे मुलांना घडवायचं आहे त्याला त्या चेअरवर बसलेलं बघा. जे तुम्हाला बनायचं आहे ते घरात ते चार्ट लावून ठेवा. बरोबर, जे तुम्हाला गाडी घ्यायची त्या गाडीचं चित्र तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. म्हणजेच काय, जे तुम्हाला पाहिजे आहे ते सातत्याने तुमच्या दृष्टीसमोर असणं गरजेचं आहे. फॉरेन टूर करायचं आहे तर ज्या देशात जायचं आहे त्या देशाची पिक्चर्स आणा. मस्त, आजकाल तर 10 रुपयात मोठी प्रिंट भेटून जाते, ते प्रिंट काढा आणि त्याच्यावर तुम्हाला वर्क करायचं आहे. बट योर एक्शंस विल चेंज योर लाइफ. हमें एक्शन लेना है. ठीक है, तो ये सफेद हाथी अभी दिमाग में नहीं सोचना है. याच्या जागी काय विचार करायचा आहे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकं काय पाहिजे आहे याच्यावर विचार करायचा आहे. आणि 3रा मुद्दा सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याचा जो आहे
तो म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय, हँड रेस करा, कुणाला काय माहिती आहे. 2-3 आपण हे घेऊ, मग मी माझी व्याख्या समजून सांगते की व्हॉट इज मेडिटेशन. रेज युअर हँड ज्यांना मेडिटेशन या शब्दाचा अर्थ माहिती आहे, जो तुम्ही ऐकलेला आहे. हा, पल्लवी जोशी मॅडम बोला. लक्ष वेधून घेणे. मेडिटेशन म्हणजे लक्ष वेधून घेणे. ओके, नेक्स्ट. अजून कोणी मेडिटेशनचा अर्थ माहिती आहे? ध्यान करणे. हा, सारिका मॅडम. ध्यान करणे, एकाग्रचित्त होणे. ओके, चला ठीक आहे. अजून भक्ती मॅडम बोला. हा, श्वासावर लक्ष देणे. श्वासावर लक्ष देणे, विचारांपासून मुक्तता. मुक्तता. हा, श्वासावर. ओके, ठीक आहे. आता तुम्ही एक वाक्य गाडी चालवताना बघितलं असेल बऱ्याचदा, नजर हटी दुर्घटना घटी. रोज आपण भाजी चिरतो, एवढ्या वर्षाचा सराव आहे, तरी देखील ती सुरी आपल्या हातावर बोटावर बसते. होतं की नाही? अगदी वर्षानुवर्ष निष्णात गाडी चालवणारा वाहक जो आहे त्याच्याही हातून अपघात होतो. म्हणजे लक्षात घ्या, कुठलंही काम करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला जो बदल आपल्या जीवनात करायचा आहे, आजपासून जी आपण नवीन मेडिटेशनची व्याख्या आपण बघतो आहे, तर ती मेडिटेशनची व्याख्या म्हणजे प्रेझेंट मध्ये प्रत्येक श्वासासोबत आपल्याला काम करायचंय. आणि ते काम कसं करायचंय, तर इथे ध्यान म्हणजे काय की प्रत्येक श्वासाला, सगळे जिवंत आहेत ना बसलेले इथे? पक्क ना? सगळ्यांनी एक श्वास घ्या बरं. कालही आपण घेतला होता. एकदा परत मी सांगते म्हणून घ्या. मला माहिती आहे सगळे श्वास घेतच आहे, तर एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा आहे. ओके, आता हा श्वास घेताना आपल्याला काय करायचंय? सोडला ना, घेतला श्वास, सोडला, तो परत येणार नाही, आपण काल बघितलं. आता हा श्वास का बरं घ्यायला सांगितलाय? आपण सगळे कामं करत असताना कधीतरी विचार येतो का की हा आपला श्वास चालू आहे की नाहीये? आपोआप चालू आहे श्वास, तो त्याचं काम करतोय. आठवण करून द्यायची गरज पडते का, अरे मला ऑक्सिजनची गरज आहे, ऑक्सिजन दे? तो निसर्ग आपल्याला या देहामध्ये सतत ऑक्सिजनचा पुरवठा करून राहिलेला आहे. मग आपल्याला काय करायचंय? तो देणारा तर आपल्याला सगळं देत आहे. अन्न पोटात टाकल्यावर त्याला सांगावं लागतं का रे बाबा चांगलं पचन होऊ दे? कधीतरी सांगितलं का तुम्ही अन्नाला की माझ्या पोटात जा आणि छान डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये त्यात तुझं काम कर, चांगलं पचन होऊ दे, त्याच्यातनं सगळे पोषक तत्व माझ्या शरीराला भेटू दे? कोणीतरी बोललंय का आपल्या शरीरासोबत आतापर्यंत असं? हो की नाही? आजपर्यंत आपण आपल्या शरीरासोबत बोललो आहे का? निश्चितच नाही. पण लहान पोरांना तुम्ही बघितलं का, तो आपल्याच याच्यात काहीतरी बडबड करतात. जेव्हा ते बोलायला शिकतात तर आपल्याच सोबत ते काहीतरी वेगळं बोलत असतात. त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये वेगळंपणा असतं. आजपासून तुम्हाला यशाचा मी एक छान मंत्र देते आहे, आणि तो म्हणजे वी कॅन डू मेडिटेशन विथ एव्हरी ब्रीथ. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही ध्यान करू शकता. प्रत्येक श्वासासोबत केल्या जाणारं ध्यान काय? आपण भाजी चिरतोय किंवा स्वयंपाक करतोय, पण विचार करतोय की सकाळी आज हसबंड थोडेसे रागवून गेले, नाराज होऊन गेले, आज कोणीतरी बॉसनी रागवलं ऑफिसमध्ये, संध्याकाळी स्वयंपाक करायला बसले की बाकीचे विचारचक्र आपल्या डोक्यामध्ये सुरू होतात. आता हे विचारचक्र म्हणजे ध्यान आहे का? तुम्ही भाजी चिरताय म्हणजे तुमचा 100% फोकस जर भाजी चिरण्यातच आहे आणि तुम्ही विचार शून्य परिस्थितीत जगत आहात, तर तुमचं मेडिटेशन आहे. आता क्लास करून राहिले आहे, पण कुणाला क्लास नंतर 6 वाजता कुठेतरी जायचं आहे, कुणी ऑफिसमध्ये क्लास करतायत, ऑफिस सुटायची वेळ झालेली आहे, कुणाला मुलांच्या ट्युशनला सोडायचं असेल, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची असेल, कुठे बाहेर प्रोग्रामला जायचं असेल, क्लास में तो बैठे हो, पण आपले विचार सर्वत्र फिरून येतात. सगळ्यात फास्टेस्ट एनर्जी कशाची आहे? स्पीड. टाईप इन चॅट बॉक्स, सगळ्यात फास्ट काय आहे?
या जगात सगळ्यात फास्टेस्ट एनर्जी कशाची आहे? मनाचे विचार, मन. बरोबर आहे. मनाची एनर्जी. लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ बघितला वाटतं कोणीतरी? मन आन्सर बरोबर येत आहे. नसेल बघितला तर ऍप मध्ये जाऊन खरोखर ते 2 दिवसाचं सेशन बघा. तुम्हाला खूप एनर्जेटिक वाटेल आणि त्याच्यात जे मेडिटेशन पार्ट आहे दुसऱ्या याच्यात फ्री मेडिटेशन ते करणं चालू करा. कारण ओव्हरऑल सगळंच या 10 दिवसात होणार नाहीये. त्याला सपोर्ट पण मी तुम्हाला दिलेला आहे, पण तो तुम्ही घ्याल तर मिळेल की नाही? ओके. तर सगळ्यात ब्रीथ सोबत म्हणजे प्रेझेंटच्या वर्तमानातल्या क्षणांना न्याय देणं. माझ्याजवळ फक्त आणि फक्त आजचा क्षण आहे. जसं आज सकाळी काही लोकांना तरी वाटलं असेल की यस, आज मला जाग आला. दिस टाइम टू सेलिब्रेट. किस किस को लगा आज मॉर्निंग में उठने के बाद की आपलं जीवन आहे तर आपल्याला जास्त सेलिब्रेट. ओके, ग्रेट. ज्यांना वाटलं त्यांचं खरोखर अभिनंदन. अपना परिवार अपने साथ है. इट्स टाइम टू सेलिब्रेट. वेरी गुड दैट. कि अगर आपको ये बात लग रही है तो सच में बहुत अच्छा है. आता जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की हे सेलिब्रेशनचं आहे, तर आजपासनं दुसरा नियम आपल्या लाईफमध्ये आणायचा आहे. तो म्हणजे डू मेडिटेशन. आता मॅडम डोळे बंद केल्यावर पूर्ण दुनियाचे विचार आमच्या समोर येऊन बसतात. आम्हाला आम्हीच तर दिसत नाही मेडिटेशन मध्ये. सगळे विचार पहिले असे 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 येतात. मेडिटेशनचं सगळं बाजूला राहून जातं आणि फक्त ते बाकीचे विचार येतात. पण मी जे मेडिटेशन तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही जे काम करताय, अगर आप पढ़ा रहे हो, किसी स्कूल में टीचर हो ना, मन लगा के पढ़ाओ. दूसरा कुछ नहीं आना चाहिए. तुम्ही एखादे डॉक्टर आहे, पेशंटला मन लावून हे ट्रीट करा. तुम्ही जेही काम करता 100% प्रेझेंट टू प्रेझेंट राहून करा. याच्यावर आपण रेकीच्या सेकंड लेवल मध्ये खूप डिटेल मध्ये शिकत असतो की प्रेझेंट टू प्रेझेंट राहणं म्हणजे काय. ते 2 दिवसाचं सेशन आहे आपलं. प्रेझेंट टू प्रेझेंट राहणं म्हणजे काय. तर आजपासनं हा जो मी श्वास घेत आहे वर्तमानातला, तर आत्ताच या वर्तमानातल्या श्वासाचं माझं काम काय की तुमच्यापर्यंत मला जे ज्ञान पोहोचवायचं माध्यम त्या ईश्वराने बनवलेलं आहे ते काम 100% व्यवस्थितपणे माझ्या शक्तीनुसार मी करणं. ठीक आहे. तर आपल्याला हे करता येणं आपल्या या ध्यानासाठी, तर आजपासून आपल्याला हा फरक करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, आपलं जे हे माइंड आहे ना, आणि याच्यात या ज्या ब्लू रेषा दिसतात आहे तुम्हाला, या ब्लू रेषांना म्हणतात न्यूरो पाथवेज. काय म्हणतात? न्यूरो पाथवेज. याचं माझं अगदी 50 दिवसाचं वेगळा सेशन आहे की तुमच्या माइंडची एनर्जी कशी काम करते आणि प्रत्येक विचार. ते मी तुम्हाला याच्यात आज या रेकी सोबत नाही सांगू शकत. कधी वेळ मिळाला तर आपण तेही सेशन घेऊ. तर ह्या ज्या न्यूरोपाथवेज आहे, या न्यूरोपाथवेज आपल्या प्रत्येक विचारातून निर्माण होत आहे. जर तुम्ही रोज सांगत असाल, मी आज जे तुम्हाला सगळे मंत्र मगाशी मंत्र सांगितला, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, हा मंत्र जर तुम्ही दिवस रात्र स्वतःला सांगताय, याचा अर्थ काय आहे की यू आर क्रिएटिंग दॅट पॉझिटिव्ह एनर्जी. सतत सतत ते बोलल्यामुळे काय होत आहे, तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या माइंडमध्ये क्रिएट होते आहे आणि तेच पॉझिटिव्ह विचार तुमच्या मार्फत केले जात आहे. आणि जेव्हा तुम्ही एकच एक विचार 21 दिवस करता, सायन्सचा नियम आहे बरं माइंडचा, जेव्हा एकच एक विचार तुम्ही 21 डेज करता, तर तुमच्या माइंडमध्ये त्या विचारांची जोडणी पक्की होते. म्हणून तुम्ही इथून तुमच्या सकारात्मक जीवनासाठी पुढचे 21 दिवस प्रयत्न करायला तयार आहात का? टाइप इन चॅट बॉक्स येस ऑर नो. आपल्या जीवनामध्ये ही सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आर यू रेडी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळे 211 लोक आहे. आकडा खूप छान आहे. 211 लोकांची यस टाइप झाले पाहिजे. ग्रेट. सो अगर आप तैयार हो, लगेच 211 म्हटल्यावर एक जण लेफ्ट झाला. ओके. सो आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. तुमची ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्या. ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत, प्रत्येकाने ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. ज्या काही रिस्पॉन्स प्रत्येकाने लिहून काढायच्या. आपल्या जीवनात आपल्या जबाबदाऱ्या काय आहे? मुलांचं शिक्षण, नोकरी, घर बांधायचं आहे कुणाला, कुणाला लग्न करायचे असतील मुलांचे, ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत
सगळं लिहून काढायचं आहे. स्वतःचं शिक्षण, स्वतःचं करिअर, काय काय जबाबदाऱ्या वाटतात, जस्ट राईट डाऊन. सोची आज ज्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत. सगळ्या जबाबदाऱ्या. किरण, जर लिहायची आहेत जबाबदाऱ्या, ऍक्शन घ्यावं लागेल. लिहा ढोक मॅडम, जबाबदाऱ्या लिहा. युअर एक्शंस कॅन चेंज युअर लाईफ. अगर सिर्फ सुन रहे तो बुआ का कीर्तन आहे. माझ्या स्क्रीनवर नका लिहू, तुम्हाला कागदावर लिहायला सांगितलं. चला, सगळ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. आणि जे फक्त ऑफिस मध्ये आहेत, रेकॉर्डिंग बघतात आहे, त्यांनी देखील ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. आता कुणाच्या झाल्या आहेत जबाबदाऱ्या लिहून, त्यांनी हँड रेज करा. हा, वैशाली मॅडम म्यूट करा, अनम्यूट करा स्वतःला. वैशाली मॅडम आयफोन नावाने ज्या जॉईन आहेत, अनम्यूट करा ना स्वतःला. माईक माईक ऑन करा तुमचा. हो हो मॅडम हो. हा, हं. वाचा तुमच्या पहिल्या. माझ्या मुलींचं शिक्षण चालू आहे सध्या. शिक्षण म्हणजे आता ग्रॅज्युएशन लेवलचं, त्याच्यानंतर त्यांची नोकरी आणि त्यांचं लग्न, आणि माझ्या बिझनेस बद्दलचे, आणि माझ्या मिस्टरांचे हेल्थ म्हणजे चांगलीच आहे, पण हेल्थ आणि नोकरी बद्दलची जबाबदारी, आणि नंतर आहे रिटायरमेंट प्लॅन. अशा जबाबदाऱ्या लिहून काढल्या आहेत मी. ओके, ठीक आहे. अभिनंदन मॅडम तुमचं. सांगते 5 मिनिटात. हा, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा, मंजुश्री मॅडम अनम्यूट करा. मंजुश्री मॅडम माईक ऑन करा. हा, बोला. नमस्कार. नमस्कार. माझ्या जबाबदाऱ्या मी अशा लिहून काढल्यात. मी सिंगल पेरेंट आहे, त्यामुळे मला स्वतःचं आरोग्य सगळ्यात आधी सांभाळायचं आहे. त्यानंतर माझी नोकरी, स्वयंपाक, घर सांभाळणे इत्यादी. मुलाची सेटलमेंट, म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झालंय आणि इज रनिंग स्मॉल शॉप ऑफ कॅफे लाईक, तर त्यामुळे त्याची जबाबदारी आहे. आणि मुलीचं शिक्षण, शी इज डुईंग इंजिनिअरिंग, आणि अर्थातच दोघांचं लग्न कार्य. या ओके. सगळ्यातून माझी नोकरी सांभाळून ती मला चालेल. पूर्ण करायची. चालेल चालेल, मला पहिल्या 2-4च ऐकायचे आहेत. ओके, 1 मिनिट मॅडम. नेक्स्ट पल्लवी मॅडम माईक ऑन करा. पल्लवी मॅडम माईक ऑन करा. हॅलो. हा, बोला. मुलीचं एज्युकेशन आणि हेल्थ हा, आणि हे एक सेकंड, मी याच्यात टाकलं होतं तुमच्या. नाही, मला ते चॅट बॉक्स मध्ये नका. तोपर्यंत पल्लवी जोशी मॅडम. अच्छा, पल्लवी जोशी मॅडमचाच अनम्यूट आहे ना. वंदना पवार मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक ऑन करा. मॅडम, माझी जबाबदारी आहे मुलाचं शिक्षण, मुलाची नोकरी, आणि आपली जबाबदारी घरची, म्हणजे सिंगल असल्यामुळे. ओके, ठीक. आता मी का बरं लिहायला सांगितलं याचं महत्वाचं रिझन मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मंजुश्री मॅडम नी जी जबाबदारी सांगितली की स्वतःचं आरोग्य, एक लक्षात घ्या, आज सगळ्यात पहिले ज्या मॅडमनी जबाबदाऱ्या वाचल्या त्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या, पण त्या जबाबदारीमध्ये त्या स्वतः कुठेच नव्हत्या. होत्या का कुठेतरी? लक्षात घ्या, जोपर्यंत या शरीरात प्राण आहे, लक्षात घ्या, परत एकदा वाक्य पक्क माइंड मध्ये टाका, जोपर्यंत माझ्या या शरीरात प्राण आहे, माझ्या या शरीरात देह आहे, प्राण आहे, तोपर्यंतच मी या पृथ्वीचा भाग आहे. ज्या क्षणी माझ्या या देहातनं प्राण नावाची ऊर्जा निघून गेली, माझेच कुटुंबीय 4 तासात मला पोहोचवून येणार आहे.
आणि माझं अस्तित्व फक्त एका फोटोत वर एक हार चढलेला एवढं राहणार आहे. मग माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी देखील तुमचं अस्तित्व केव्हापर्यंत आहे? जेव्हापर्यंत या देहामध्ये प्राण आहे. आणि आपण आपल्या सगळ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या लिहिल्या, पण जर या जीवनाला खरंच आनंदाने जगायचं असेल तर सगळ्यात पहिले माझ्या या देहामध्ये स्वास्थ्य आणि मनामध्ये आनंद असण्याची गरज नाहीये का हो? सकाळी उठल्यापासनं कुटुंबाची काळजी घेतो, सगळ्या नात्यांची काळजी घेतो, पण स्वतःची काळजी केव्हा घेणार? आजपासनं संकल्प करायचा प्रत्येकाने, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी किंवा मला समाजासाठी जे काही करायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिली जबाबदारी आपली आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे माझ्या या देहामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि जीवनामध्ये आर्थिक ऐश्वर्य असणं. आणि आजपासूनचा आपला प्रत्येक प्रयत्न हा पहिले आपल्या आरोग्यासाठी. कारण तुम्ही का बरं करायचं आहे? आपण आतापर्यंत काय केलेलं आहे? संपूर्ण जगाला सुखी करण्यासाठी माझीच जबाबदारी. माझे शेजारी माझ्यापासून आनंदी असले पाहिजे, घरातले लोक आनंदी असले पाहिजे, मित्र परिवार आनंदी असला पाहिजे, नातेवाईक आनंदी असले पाहिजे. सबको खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. पण अरे दोस्तों, जब तक आप अंदर से खुश नहीं हो ना प्रॉपर्टी से, आप समाधानी नहीं हो, आप आरोग्य संपन्न नहीं हो, तो क्या आप अपनी पूरी जिम्मेदारियां उठा पाओगे? निश्चितच नाही. जसं आज मला बरं नाहीये, मला बोलायला खूप त्रास होतोय, एफर्ट देऊन बोलावं लागतंय, काम तर करत आहे, कर्तव्य करत आहे, पण त्याच्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. ओके, सो लक्षात घ्या की ज्या दिवशी आपण आजारी असतो घरात किती पसारा होतो, किंवा तुम्ही ऑफिसला जाता तिथे खरंच तुमचे कामं व्यवस्थित होतात का? कामामध्ये पण फरक पडतो. आणि म्हणून कुठल्याही कामाला खूप चांगल्या याच्याने करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले आजपासून कोणाची काळजी घ्यायची आहे? आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपलं ध्येय काय आहे? माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य असावं, हे आपलं आणि आपल्या कुटुंबासाठी आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर नवीन लिस्ट बनवायची आहे. आता हे होमवर्क आहे तुमचं, आणि या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर तुम्ही पाहिजे. ठीक आहे, तर नवीन लिस्ट आज तुम्हाला बनवायची आहे. त्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण असणार आहे? आपण स्वतः. ठीक आहे, त्याच्यानंतर पारिवारिक सगळ्या जबाबदारी आपण पार पाडायच्या. मी जबाबदारी कुठलीच टाळा असं म्हणत नाहीये, पण त्या सगळ्या जबाबदाऱ्या अधिक आनंदी आणि अधिक सक्षमतेने पार पाडण्यासाठी आपलं आरोग्य आणि आपला आनंद सगळ्यात पहिल्या क्रमांकावर जपायचं आहे. आणि सगळ्यांना मी त्याच्यासाठी एक चित्रपट बघायचा सल्ला देते. आज तुमचा होमवर्क बघितला असेल काही लोकांनी, अशोक सराफ यांचा एक उन्हाळ दिवस मराठी चित्रपट आहे. ज्यांनी नसेल बघितला तो अवश्य बघा, मस्त मूवी आहे. मी माझा एक 1CR क्लब आहे, त्याच्यात क्लासमध्ये टार्गेट देत असते की तुम्हाला हा मूवी बघायचा आहे आणि याच्यातनं काय शिकायला मिळालं हे एक्सप्लेन करायचं आहे. तर आज तुम्हाला मी तो मूवी बघायला सांगत आहे. कुठला? अशोक सराफ यांचा एक उन्हाळ दिवस. युट्यूबवर पण असेल अवेलेबल, तो अवश्य बघा. ठीक आहे, आता पुढे जाऊ. ही लिस्ट तुम्ही कंप्लीट करणार आहे आणि का करायचं आहे ते मी एक्सप्लेन करते. हा होमवर्क आहे, सगळ्यांनी लिहून घ्या की आज तुम्हाला तुमची पहिल्या क्रमांकावर ठेवून बाकी जबाबदाऱ्यांची लिस्ट तयार करायची आणि ती लिहिल्यावर कसं वाटतं ते ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, अवचेतन म्हणजे आपण ज्या सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी सगळं करता येतं, तर ते कसं काम करतं? एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे काम करतं, एखाद्या रोबोट प्रमाणे. आता ही जी पीपीटी मी दाखवते माझ्या लॅपटॉपमध्ये स्टोअर आहे, म्हणून मी ते तुम्हाला प्रेझेंट करू शकते. बरोबर आहे? अगदी तसा स्वतःसाठी आनंद इथे स्टोअर असेल तर तो बाहेर पडेल की नाही पडेल? तुम्ही इथून दुःखी आहे, तुम्ही कामाने थकलेले आहे, तुमची चिडचिड झालेली आहे, तर तुम्ही जे काम कराल प्रेझेंटेशन त्याचं कसं होणार आहे? तणावाने दुःखाचंच होईल की नाही होईल? आणि म्हणून आपल्याला अंतराच्या आनंदावर आजपासून फोकस करायचा आहे. हा अंतरीचा आनंद आपल्याला खूप चांगला
आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करून देत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्याला म्हणजे आपोआप करतं, जसं सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये जे टाकलेलं आहे ते आपोआप जसं दिसतं ना, इथे जी प्रोग्रामिंग केली आहे त्याच्यानुसार हे काम करतं. अगदी त्याच पद्धतीने आमचे जे विचार आहे ते अवचेतन मनावर प्रभाव पाडतात. या इस तरह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं या करते हैं उसका हमारे अवचेतन मन पे बहुत असर होत आहे. आणि तेच मग आपण जर म्हटलं की मी आजारी राहतो, माझं हे दुखतं ते दुखतं, तर त्याच्यातनं ती निगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये रोज येते. आपली आदते, आपले विचार, आपल्या धारणा या सगळ्या आपल्या जीवनामध्ये निर्मिती करत असतात. आणि म्हणून प्लांटेशन चांगलं असलं पाहिजे. आपल्याला काय बनायचंय? चांगला शेतकरी बनायचा. शेतकऱ्यासारखं कोणाचंच लाईफ नाही. तर काय करायचं आपल्याला? प्लांटेशन चांगलं करायचं आहे. आणि ते प्लांटेशन कसं करायचं आहे? जे मी तुम्हाला काल अफर्मेशन हा मुद्दा शिकवला, अगदी त्या पद्धतीने आप क्या चाहते हो, क्या वह सुनना, आपल्या अवचेतन मनाला त्याच सूचना आपल्याला द्यायची आहे. अवचेतन मन को दीजिए. केव्हा सांगितलं मी तुम्हाला? ते रेकॉर्डिंग केव्हा ऐकायचं आहे? अगदी झोपायला जाताना आणि उठल्याबरोबर. अवचेतन मन तेच करेल जे विचार तुम्ही करणार, जे तुम्हाला पाहिजे. प्लांटेशन सकारात्मक विचारांचं करायचं आहे, कारण हमारी सोच ही हमारा जीवन है. अगर हम हमारी सोच बदलेंगे तो ही जीवन बदलेगा. शेतकऱ्याला गहू पेरायचा असतो तर तो तिथे हरभरा नाही लावत कधी. गव्हाची पेरणी करण्यासाठी गहूच लावतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये जर आनंदाची पेरणी करायची आहे तर आपल्याला आनंदी मनामध्ये आनंदाची पेरणी करावी लागेल. कारण जिथे व्हॉट यू फोकस ऑन एक्सपांड अँड ग्रो, ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस व्हॉट यू डोंट वॉन्ट. म्हणून आजपासनं एक नवा विचार आपल्याला जो करायचा आहे तो म्हणजे तुमचा फोकस हा 100% सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टीवर असला पाहिजे. नकारात्मक विचारांपासून आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे. ऑलवेज फोकस. तुम्हाला काय पाहिजे ते अवचेतन मनाला सांगा, पॉझिटिव्हली सांगा. ब्रह्मांडामध्ये एवढी शक्ती आहे जी अब्जो लोकांना ऑक्सिजन पुरवत आहे, समृद्धी पुरवत आहे. ते काही असं नाही आहे की अंबानी त्यांचे खूप लाडाचे आहेत म्हणून त्यांना खूप समृद्धी दिली आणि आपण त्यांच्या लाडाचे नाही म्हणून आपल्याला तेवढा पैसा दिला नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपण कधी मागितलाच नाही. रेकीमध्ये बिनधास्त मागायला शिका. कधीतरी वाटलं का हो की अंबानी एवढा पैसा मागितला का? आपण त्या युनिव्हर्सला सांगा बरं, येस ऑर नो, टाइप इन चॅट बॉक्स. कभी मांगा हमने? आणि मागितलं नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये ते मिळालं नाहीये. तो आज से मागना शिको. ब्रह्मांडात एवढी शक्ती आहे की जे जे तुम्ही मागाल त्यांना ते ते तुम्हाला मिळणार आहे. विचार करा, माझं अर्निंगचं फोकस 5 ते 10,000 रुपये होतं. मी एखाद्या क्लासमध्ये वेळ भेटला तर मी माझं एक शॉर्ट मध्ये सांगेल की मी का बरं या क्षेत्रात काम करत आहे. मी कधीच ट्रेनर बनायला शिकलेली नव्हती. मलाच माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. जसं तुम्ही आज कुठल्या ना कुठल्या कारणाने क्लासमध्ये असाल, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्लास केलेले होते, बट ट्रेनर बनण्यासाठी कधीच नव्हते केले. पण ते माध्यम त्या क्रिएटरची इच्छा असेल म्हणून आज मी तुमच्या समोर आहे. आणि त्यात तुम्ही ते लकी आहे की हा म्हणजे सगळ्यांना फ्रीमध्ये हे सेशन मिळतात आहे. कारण या बाकीच्यांनी खरोखर माझे जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांनी पेड सेशन घेतलेले आहेत आजपर्यंत. तर लक्षात घ्या की या ब्रह्मांडाकडनं जे आपल्याला मिळत आहे ना, पहिले एक्सेप्ट करा. एक मिनिट. ओके. तर आपल्याला जीवनामध्ये जी पॉझिटिव्हिटी आणायची आहे तर प्लांटेशन एका चांगल्या शेतकऱ्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आणि कारण कधीच आंब्याचं झाड लावल्यावर त्याला बोरं लागणार नाही हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर आंब्याच्या झाडाला आणि त्याच्यावर फोकस करावा लागतो, वारंवार त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. शेतकरी जसं तण काढतो ना तसं जर नकारात्मक विचार आला तर मी तुम्हाला एक मंत्र देत आहे, कट कट कट, डिलीट 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 म्हणायचं आणि ती निगेटिव्हिटी आपल्या जीवनातनं रिमूव्ह करायची. परत फोकस आपला जे आपल्याला पाहिजे आहे त्या गोष्टीवर आणायचं आहे.
सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपलं स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं. आपल्या 24 अवर्सचं प्लॅनिंग करायचं आहे. कारण रस्त्यावरचा भिक्षकरी असो, एक रिक्षा चालक असो, एक भाजीवाला असो, तुम्ही मी असो, किंवा छत्रपती शिवरायांकडेही 24 तास होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे 24 तास होते, एपीजे अब्दुल कलाम सरांकडे 24 तास होते. या जगातल्या यशस्वी किंवा अपयशी प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास होते. फक्त आणि फक्त फरक आहे तो म्हणजे आपण या 24 तासाचं कशा पद्धतीने यूज करतोय, आपण या 24 तासाचं कसं नियोजन करतो आहे. आणि जेव्हा आपण या 24 तासाचं प्रॉपर नियोजन करू तर तुमच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आल्याशिवाय कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सो यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहात की ज्याच्यातनं तुम्ही तुमचे स्वप्न बघू शकता आणि त्याच्या स्वप्नपूर्तीपर्यंत देखील पोहोचू शकता. आज माझ्या स्टुडंटचं अर्निंग 3 लाखापर्यंत आहे पर मंथ. 3 लाख 3.5 लाख म्हणजे 1-1.5 लाख कमवणारे तर नॉर्मल स्टुडंट आहेत आणि बाकीचे 2.5, 3, 3.5 लाखापर्यंत येतात. तर लक्षात घ्या की आपल्याला जे करायचं आहे तो सपनेही नाही देखे तो आएगा नाही. तर आज ज्यांचंही 2024 चालू झालेलं आहे, आजची 2 तारीख आहे, ज्यांनाही वाटतं की आपल्या लाईफमध्ये ही समृद्धी यावी ना, आज आपल्या लाईफचं प्लॅन करा की यस मला या 2024 मध्ये एवढं 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 पाहिजे. हे माझ्या जीवनाचे ध्येय आहेत आणि हे माझ्या जीवनात येणं हे माझं सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे, असं आपल्याला स्वतःला सांगायचं आहे. कारण जर प्लॅनिंग आणि पेरणीत जर चुकली तर आपल्याला रिझल्ट येणार नाही. तर प्लांटेशन हे सकारात्मकतेने होणं खूप महत्वाचं आहे. जर का हे प्लॅनिंग प्रॉपर केलं तर काय होणार आहे. तर मी एक तुम्हाला फॉर्म्युला आता इथे सांगते. सगळ्यांनी वही पेन घेऊन बसलेले असायला, सगळे छान विद्यार्थी आहेत, कॉपी पेन यूज करताय. तर काय करायचंय, आज मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते. 8 रेखी आपण उद्यापासून शिकणार आहे, काळजी नका करू. सांगितलं रेखीचा क्लास आणि काय शिकवत बसले म्हणाल. तर रेखीचा सुरुवात आपण उद्यापासून करतोय, पण पहिले आपला माइंडसेट त्याच्यासाठी रेडी करणं गरजेचं आहे. हा फॉर्म्युला आपल्याला 8WI फॉर्म्युला आपल्या लाईफमध्ये अनुभवायचा आहे. तर पहिला जो डब्ल्यू आहे तो म्हणजे व्हॉट. लिहा, खूप कामात येईल, मुलांना शिकवायला कामात येईल. वेंट रॉंग. हा होमवर्क आहे बरं, मी सांगणार आहे तुम्हाला. माझी माऊसवर पकडणे आहे बरोबर. व्हॉट वेंट रॉंग पहिलं वाक्य. दुसरं व्हॉट वेंट वेल. तिसरं वाक्य व्हॉट आय विश. ठीक आहे. आता बघा, पेन्सिलचा कलर चेंज करू शकतो का? ओके, झाला. हा एक डब्ल्यू, हा दुसरा डब्ल्यू, हा तिसरा डब्ल्यू, हा चौथा डब्ल्यू, हा 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. हे झाले तुमचे 8W. आणि हा मधला आय, म्हणून या फॉर्म्युल्याला म्हणतात 8WI. आता प्रश्न पडला असेल मॅडम फॉर्म्युला तर सांगा काय आहे. बरोबर, आता फॉर्म्युला समजून. 2023 हे वर्ष आपल्या आयुष्यातनं आज निघून गेलेलं आहे. म्हणजेच 2023 ज्या वर्षी तुमचा जन्म झाला तेव्हापासूनचा 1 जानेवारी 2024 पर्यंतचा काळ आपण जगून चुकलेला आहे. आज तुम्हाला होमवर्क मध्ये एक लिस्ट तयार करायची आहे की या 2023 पर्यंत तुमच्या सोबत काय काय चुकीचं घडलं. 10 गोष्टी अशा तुम्हाला लिहून ठेवायच्या. 10 गोष्टी काय काय चुका घडल्या. तर 2023 मध्ये
मला वेट लॉस करायचा होता, ते नाही झालं. हा माझा सगळ्यात महत्वाचा गोल राहून गेलेला. तो ये मेरे साथ गलत हुआ जो मैंने कंप्लीट नहीं की. मला माझं एखादं लोन असेल आपल्यावर, ते नील करायचं होतं, पण ते नाही झालं. तर अशा गोष्टी जोपर्यंत तुम्ही हे प्रॅक्टिकली लिहिणार नाही ना, तर आपण आपल्या जीवनाच्या आणि स्वतःच्या जवळ अधिक पोहोचूच शकणार नाही. हे आपलं जे नवीन प्लांटेशन करायचं आहे त्याच्यासाठी या सगळ्या ऍक्टिव्हिटी आवश्यक आहे. तर अशा 10 गोष्टी. ठीक आहे. मागच्या वर्षी माझा एक अर्निंग गोल होता, तो कदाचित कंप्लीट झाला नाही. हे मी माझ्यासाठी सांगते. असं तुमचे काय राहून गेलेले आहे, म्हणजे जे करायचं होतं पर वो गलत हो गया, वहां पे नहीं हुआ वो बातें, असे सगळे पॉइंट्स आपल्याला व्हॉट वेंट रॉंग मध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर सगळंच तर काही वाईट झालं नाही, सगळंच काही चुकलं नाहीये, पण जे जे चांगलं झालं ना त्याची सुद्धा 10 गोष्टींची लिस्ट तयार करायची आहे की 2023 मध्ये आपल्यासोबत नेमकं काय काय चांगलं झालं हे प्रॉपर एका कागदावर लिहून ठेवा. जसं मी माझी नवीन 4 व्हीलर घेतली, माझा नवीन प्लॉट घेतला, तर असे जे काही चांगले तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अचीवमेंट केली असतील, चांगलं आरोग्य मिळवलं असेल, कुणाचं एखादं संकटातनं बाहेर आलं असेल, एखाद्याचं घर घेऊन झालं असेल, अशा 10 गोष्टी, छोट्यातले छोटे आनंद, जर तुम्ही एखाद्या छान पिकनिकला गेले असेल फॅमिली सोबत, त्या सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली लिहून काढायच्या. नुसतं बुवाचं कीर्तन नाही, ऐकलं सोडून दिलं. आपल्याला हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मला भविष्यात या 2024 मध्ये काय काय करायचं आहे, माझी काय काय इच्छा आहे, या आयवर फोकस, या आपल्या नवीन ज्या तुम्हाला 2024 साठी टार्गेट घ्यायचे आहे ते टार्गेट लिहून काढायचे आहेत. ठीक आहे. सगळे टार्गेट की तुम्हाला या वर्षात काय काय करायचं आहे. 3-3 महिन्याचं प्लॅनिंग करा की जानेवारी टू मार्च माझा हा गोल आहे, एप्रिल मे जूनचा हा गोल आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हा गोल आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा माझा हा गोल आहे. असं 3-3 महिन्याच्या टप्प्यांनी 4 प्लॅनिंग तुम्हाला करायचे आहेत गोल्सचे. 4 प्लॅनिंग, 3-3 महिन्याचे गोल द्या स्वतःला. कारण वर्षभराचे गोल आपण विसरूनही जातो, आज लिहाल उद्या विसरून जाल. तर ऍटलिस्ट 3-3 महिन्याचे गोल आपल्याला स्वतःला द्यायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल काय आमचं आता एवढं वय आहे, काय करायचं आहे, बरोबर की नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात ही वयाच्या 40व्या वर्षी केली होती. किंवा केएफसीची सुरुवात, केएफसीचे जे मालक आहेत त्यांनी वयाच्या 56 to 60च्या दरम्यान सुरुवात केली होती. म्हणून आपल्या वयाला बंधन नाही आहे. अगर आप जिस दिन चाहो ना उस दिन सवेरा हो सकता है, एज इज नॉट अ मॅटर. अमिताभ बच्चन सरांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे यश मिळवल्यानंतर, सर्व प्रकारच्या गोष्टी साध्य केल्यानंतर त्यांना एका मोठ्या अपयशाला जावं लागलं होतं. ते खूप कर्जबाजारी झाले होते, पण त्यांचं केबीसी आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या अपयशातून नवी ऊर्जा मिळाली. आजही त्यांच्या मूव्हीचे रेट, एक मूव्ही साईन करायचे रेट खूप हाय असतात. मग जर हे लोक करू शकतात, मग आपण का नाही. म्हणून आपल्याला सुद्धा नव्या संकल्पाने या 2024 ची सुरुवात करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी द्यायची. जीवन जगत असताना नेहमी आपल्या समोर संधी उपलब्ध असतात. एक संधी म्हणते, मन म्हणतो जाऊ दे ना, काही करायचं नाही, अब सब हो गया, क्या करने का. एक तुम्हाला थोडं प्रयत्नांचं देते आणि एक एक्झॅक्ट असा मार्ग असतो की तिथे तुम्ही चाबी लावून तुमच्या जीवनाच्या यशापर्यंत पोहोचता. शेवटी जीवन तुमचं आहे, यशही तुमचं आहे आणि अपयशही तुमचं आहे. तर नेमकं कुठलं दार ओपन करायचं आणि कुठे एंट्री करायची ही चॉईस देखील आपली स्वतःची आहे. यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाईफ. तुम्हाला तुमच्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. रडत रडत जगायचं की आनंदाने जगायचा, चॉईस आपली आहे. देव कधीच म्हणणार नाही की एखाद्याला अंबानी बन आणि एखाद्याला रिक्षावाला बन किंवा भिक्षकरी बन. आलं का लक्षात. चॉईस आपली आहे की मला कुठपर्यंत पोचायचं आहे. शून्यातनं विचार करा की कठीण काळ होता शिवरायांनी जेव्हा स्वराज्य लिहिलं किंवा बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. एवढं मोठं राजयोग सोडून भगवान बुद्धांनी स्वतःच्या ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी केलं. स्वामी विवेकानंदांनी इतकं सगळं व्यवस्थित असून सुद्धा संन्यासाचा मार्ग पत्करला. मार्ग कठीण असतात पण तो त्यांचं निवड आहे. तसंच आपलं जीवन हे संपूर्ण सुखासाठी बनलेलं आहे. पण त्याच्यात आनंद भरायचा आहे की दुःख भरायचं आहे, आरोग्य भरायचं आहे की अनारोग्य भरायचं आहे, समृद्धी भरायची आहे की पैशाची अडचण भरायची आहे, संपूर्णतः चॉईस
आपली आहे. लक्षात घ्या, संपूर्ण सुख हेच आपलं जीवन आहे. याचा स्वीकार आपल्याला या नववर्षाच्या सुरुवातीला अगदी आजपासून करायचं आहे. आणि कलाम सरांचे हे वाक्य मला खूप आवडतात, म्हणून या वाक्य लिहून घ्या आणि आरशावर चिटकून आंघोळ करून आले, तयारी केली की हे वाक्य रोज स्वतःला सांगायचं. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. आजचा दिवस हा माझा आहे, असं रोज स्वतःला येत्या 21 दिवस कंटिन्यू सांगायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस मैं स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो असं सांगून नकारात्मक विचार आले तर नाभीपासून तीनदा कट कट कट, डिलीट 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 म्हणायचं. नाभीपासून का, आपल्या जन्माची सुरुवातच नाभीपासून झालेली. त्याचं चक्र शिकवताना मी महत्व समजून सांगेल की का नाभीपासून आपण कट 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 डिलीट 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 करतो, ते आपण त्यात शिकणार आहोत. तर प्लॅन युअर 2024 आपल्या जीवनातलं सगळ्यात चांगलं वर्ष ठरो, हेच मी आपल्या सगळ्यांसाठी ईश्वराला प्रार्थना करते. आणि खरोखर ऍक्शन टेकर बना. ओनली युअर ऍक्शन्स विल चेंज युअर लाईफ. त्यानंतर एक प्रेयर, ही नुसतं प्रेयर शिकवण्याचे क्लासेस 5-5 हजाराचे आहे, पण ते करू नये जो सार आहे तो मी तुम्हाला सांगते, कारण तेवढं एक्सप्लेनेशनची गरज नाही. आपल्याला रोज स्वतःला हे म्हणायचं, आय एम सॉरी, कळत नकळत ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी मी माफी मागते. प्लीज फॉरगिव्ह मी, त्यासाठी हे क्रिएटर मला माफ करा. थँक्यू, तुझे सुंदर जीवन मला दिलंय. काल मी म्हटलं 2 करोड देते, डोळे द्याल का तुमचे, कोणीच तयार झालं नाही, हात द्याल का तयार झालं नाही. मग जे जे आपल्याला चांगलं मिळालेलं आहे त्याच्यासाठी क्रिएटरला थँक्यू म्हणायचं आहे. कारण जे जीवन आपण जगतोय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आज थंडी चालू आहे, थंडीच्या याच्यात आपण पांघरून घेऊन रात्र काढतो, तर असे कित्येक लोक आहे उघड्यावर थंडीत कुडकुडत झोपलेले असतात. मग जे जीवन आपण जगतोय ते कुणाचं तरी स्वप्न आहे ना, त्याला जर ब्लँकेट मिळाली आणि आपल्यासारख्या घरात राहायला मिळाला, आनंद होईल ना. आज भाड्याचं असेल कुणाकडे घर, पण डोक्यावर छप्पर तरी आहे, असे कित्येक लोक आहे रात्री उपाशीपोटी उघड्यावर झोपत आहे. त्या क्रिएटरने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, म्हणून जे जे आपल्याकडे आहे आजपासनं त्याच्यासाठी थँक्यू म्हणायला शिका. तुमच्याकडे पैसा कमी असेल पण आहे, लोकांकडे तेवढाही नाही आहे, जस्ट से थँक्यू. तुमच्या या आभार भावाने तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलची सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण कराल आणि सर्वांवर प्रेम करायला शिका. आय लव्ह यू. कारण त्या क्रिएटरने आपल्याला सुंदर एनर्जी दिलेली आहे. तर मनापासून स्वतःला सांगायचं, आय एम सॉरी. रोज म्हणा, कळत नकळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता मुलगा अभ्यास करत नाही, मुलगी अभ्यास करत नाही, त्या का मडलं असेल, एखाद्याला नोकरी मिळत नाही ते का मडलेलं असेल, नात्यांमध्ये प्रेम नाही आहे ते का मडलेलं असेल, प्रेमाची निर्मिती करायची आहे, पैसा आला पाहिजे, काय करायचं, हे माय फायनान्शियल कंडिशन, किंवा हे माय अर्निंग ऑफ 3 लाख पर मंथ, हे माय अर्निंग ऑफ 5 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माझ्या शरीरात आरोग्य नसेल, हे माय हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे माय स्टडी ऑफ, म्हणजे माझ्या मुलांचा अभ्यास चांगला झाला पाहिजे, तर माझ्या पर्सेंटेज, तर मी म्हणेल की द 95% ऑफ माय सन, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अगदी तुम्हाला जे कुठला प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमला पहिले शेअर करा. हे माय हेल्थ, हे माय प्रॉस्परिटी, किंवा हे माय, दुसऱ्यांसाठी पण तुम्ही ही प्रार्थना करू शकता, हो पोनो प्रेयरची. जेव्हा ही प्रेयर क्रिएट झाली ना, तर एका मेंटल हॉस्पिटलमध्ये कुठलाच डॉक्टर जात नव्हता. एका डॉक्टरने फक्त या प्रेयरच्या भरोश्यावर 6 महिन्यात हॉस्पिटल बंद केलं. आणि ही प्रेयर आज शिकवण्यासाठी 5-5 हजार रुपये 2 तासाच्या क्लासची फी असते. बट आपल्याला मिळत आहे, तर आपण त्याच्यासाठी रिस्पेक्ट ठेवायचा आणि याचा यूज करायचा आहे. भगवान बुद्धांनी सांगून गेलेलं आहे की आपले विचार हेच आपलं जीवन आहे. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. हीच मी ईश्वरचरणी आणि आपल्याला प्रार्थना करते की आजपासून आपण आपल्या संपूर्ण सकारात्मक जीवनाची सुरुवात करून येत्या 10 दिवसांमध्ये आपल्या जीवनाला
परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जोडूया. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तर आता कुणाचे प्रश्न असतील आपण ते प्रश्न घेऊ. अगदी थोडे प्रश्न घेऊ कारण शेवटच्या दिवशी आपण सगळे प्रश्न घेणार आहे. प्रियंका मॅडम बोला. बोला प्रियंका. आपण आपल्या नवऱ्यासाठी पण बोलू शकतो. हो बिलकुल बिलकुल. ही प्रेयर आपण आपल्या कुटुंबासाठी कुणासाठी करू शकतो. म्हणजे त्यांचं म्हणजे पर्सनल मंथली इन्कम वाढावं यासाठी. हा, हे माय हजबंड अर्निंग दॅट मच अमाऊंट म्हणायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू अँड आय फॉरगिव्ह माय सेल्फ. एक वाक्य त्याच्यात शेवटी ऍड करा, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कारण माहितीये का, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, हे मी वाक्य ऍड ऑन केलेलं आहे, की आपण स्वतःलाच माफ करत नाही कधी कधी, आणि ते सुद्धा ब्लॉकेजेस आपल्या जीवनामध्ये असतात. कळत नकळत आपल्याकडनं ज्या चुका झाल्या त्याच्यासाठी मी मलाही माफ करत आहे. आय एम सॉरी म्हणजे काय झालं, मी माफी मागत आहे, बट आय फॉरगिव्ह माय सेल्फ, मी स्वतःला माफ करत आहे. ओके. हा, चैताली मॅडम. मॅम, ही जी पोनो प्रेयर आहे ती किती रिपिटेशन मध्ये करायची? कितीदा करू शकता, अगदी 21 वेळा, 111 वेळा तुम्ही तुमच्या चॉईसने ते बोलू शकता. अच्छा, म्हणजे रिपिटेशन झालं पाहिजे, फक्त एकदा बोलून सोडलेलं चालणार नाही नाही नाही, ती तुम्ही त्या मंत्रासारखं ठरवून घ्या की सकाळी मी रोज याचा 11 वेळा 21 वेळा बोलणार आहे या उद्देशाला. तसं तर 44 टाइम बोललात ना तर त्याचा एनर्जी लेवल खूप वाढतो. त्याचा जो रेशो आहे 44 टाइम. ओके, थँक्यू मॅम. ओके, हँड डाऊन करून घ्या खाली, म्हणजे बाकीचे दिसतील मला पण. भक्ती मॅडम बोला. हा मॅडम. हा बोला. आपण ही होपोनोपोनो जेव्हा प्रेयर करतो त्यावेळेला आपण जे इंटेन्शन करतो ते इंटेन्शन मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा, आवाज पोचत नाहीये. भक्ती मॅडम आवाज पोचत नाहीये. आवाज ब्रेक होतोय भक्ती मॅडम, तुमचा आवाज काहीच पोचला नाही. पल्लवी जोशी मॅडम. हॅलो. हा बोला. मॅडम, ते प्रेझेंट टू प्रेझेंटचं एकदा नंतर सांगता, कारण ते प्रेझेंट मध्ये फोकस होतच नाही. किती म्हटलं तरी विचार येतातच, आणि मी ऑफिस वर्किंग मध्ये असल्यामुळे मला प्रेझेंट टू चेतन प्रेझेंट पाहिजे. मनाचा, पल्लवी मॅडम, अवचेतन मनाचा पुढचा भाग जो आहे ना, प्रेझेंट टू प्रेझेंट, हा सेकंड लेवल मध्ये शिकवतो. कारण इथे आपण 10 दिवसाचं जे सिलेबस आहे सगळं जर सबकॉन्शियस माइंड याच्यात टाकलं तर ते डोक्याच्या भारी जाईल. कारण आपण रेकी सोबत ऍड केलेलं आहे. उद्यापासून आपण रेकीला स्टार्ट करतोय. व्हॉट इज रेकी, आणि अक्षरशः प्रॅक्टिकली आपण औरा बिवरा सगळं बघायला शिकायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ओके मॅम. ओके, ज्योती मॅडम. हा बोला ज्योती मॅडम. हॅलो. हॅलो, हा बोला. मॅम, ही जी आता तुम्ही जी प्रेयर सांगितली मॅडम, त्याचं एक स्पेसिफिक टायमर जर बोललं तर असं होईल का? जास्ती फास्ट वर्क करेल, बरोबर आहे. कारण एक वेळ आणि एक जागा निश्चित करून जेव्हा आपण कुठली साधना करतो तर त्याचा आपल्याला रिझल्ट खूप चांगला येतो. अच्छा, आणि सकाळी जर मॉर्निंगला आपलं ब्रह्ममुहूर्तावर आपण जर केलं ते मी सांगणार आहे ना, प्रॅक्टिस कशी करायची, मेडिटेशन वगैरे सगळं कसं करायचं, ते क्लासचा भाग आहे, सांगणार आहे. ओके, थँक्यू मॅम. भक्ती मॅडम. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की आपण ज्या इंटेन्शननी होपोनोपोनो करतोय ना. हॅलो. हा बोला ना, येतोय आवाज. हा, मग मी म्हटलं की मग दरवेळेला इंटेन्शन बोलायची गरज आहे की मग फक्त प्रेयर म्हटली तरी चालते? मग कसं कळणार कशासाठी करताय तुम्ही? बघा, शब्द ही, तुमचा आवाज कटतोय, मी म्यूट करते तुम्हाला. शब्द ही ब्रह्मांड आहे, बरोबर आहे. मग जशी एनर्जी तुम्ही त्या शब्दांसोबत द्याल तशी वर्क करेल. मुलांच्या अभ्यासाची द्या, आरोग्याची द्या, अर्निंगची द्या, चॉईस आपली आहे. ठीक आहे. तर एक एनर्जी तिथे, इंटेन्शन. माईक बंद आहे तुमचं, इंटेन्शन देणं गरजेचं आहे. वंदना मॅडम. तोपर्यंत श्रेया मॅडम अनम्यूट करा. हा बोला. मॅडम, एक विचारायचं होतं की पास्ट मधली कोणती अप्रिय व्यक्ती, घटना, प्रसंग ह्याच्यामुळे जर आपल्याला करंटली त्रास होत असेल तर त्याच्यासाठी हे होपोनोपो प्रेयर कसं युटिलाइज करता येईल? त्या घटनेला, त्या इन्सिडेंटला आठवायचं आणि त्याच्यासोबत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे. ठीक आहे. ओके. ओके, ठीक आहे. चला, हा संदीप सर.
हा मॅडम, ही जी प्रेयर आहे ना, आता प्रत्येकाला वेगवेगळं करण्यापेक्षा समजा हेल्थ वेल्थ माझं फॅमिली रिलेशन असं सगळं करून त्या इंटेन्शननी जर प्रेयर केली तर चालेल का? म्हणजे प्रत्येकाला तरी सेपरेट तरी करण्यापेक्षा. तरी चालेल. ओके, थँक्यू मॅडम. ठीक. जयश्री मॅडम, झालं ना? जयश्री मॅडम, झालं का तुमचं? नाही हा बोला. मॅम, आपण जेव्हा ही प्रेयर करतो तेव्हा एका वेळेस एकच आपण करू शकतो की 44 टाइम जर समजा आपण एकदा ही केली, मग आपल्याला पुन्हा जर दुसऱ्यासाठी काही आपल्याला रिक्वायर्ड करायचं असेल तर आपण करू शकतो का? बिलकुल करू शकतो. मेधा मॅडम. मॅडम, मला विचारायचं आहे की ही प्रेयर म्हणजे उठल्यावर करायची किंवा रात्री झोपताना केली तरी चालू शकते, असं काही केव्हाही केली तरी चालतं. आपलं इंटेन्शन जसं देऊ आपण, प्रत्येक ओके क्षणाला आपण ते पॉझिटिव्ह इंटेन्शन देऊन आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. ओके, थँक्यू. वंदना मॅडम. मॅडम, आपण जे परमिशन करतो ती एकच वेळ असावी लागते. जसं पहाटे 5 ते 6 करते मी. जर टाइम जर थोडा चेंज झाला तर असं चालतं का? चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. मन चंगा तो कटौती में गंगा. आपण ब्रह्ममुहूर्ताचा जो टाइम करतो तो 6च्या आधीच असतो ना? 4:45 पासून चालू होतो, तसं 3:30 म्हटलं तर, पण 4:45 पासून 5:30 पर्यंतचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. 1.5-2 तासांचा काळ असतो तो. ओके ओके मॅडम. ठीक. सुवर्णा मॅडम. किरण चव्हाण. हा बोला किरण. हा मॅम, लग्नानंतर माझे शॉप बंद पडलेले लग्न झाल्यामुळे. माझं ब्युटिक होतं लग्नाआधी. आवाज क्लिअर नाही येत मला. हॅलो, हा, आवाज नाही येतोय येत का? मॅडम क्लिअर तुमचा. हा, येतोय का? हा, थोडा येतोय. हा, बोलू शकते का मी आता? हा बोला. हॅलो, हा, माझं लग्नापूर्वी बुटीक होतं. ते लग्नानंतर बंद पडलं काही कारणास्तव. हा बोला. हॅलो, हा बोला ना. आवाजच माझं नाही येत तुमचा क्लिअर. ओके, नेक्स्ट वंदना मॅडम. हॅलो. किरण मॅडम, मेसेज टाईप करा काय, आवाज नाही येत तुमचा. ओके ओके. एक मिनिट, एक सेशन संपलं की कॉल बॅक करते मी. हा, वंदना मॅडम बोला. वंदना मॅडम, आवाज नाही येत तुमचा. आरती गिरी मॅडम बोला. मॅडम, मला एक विचारायचं होतं, तुमच्यापैकी ते मोरपीस आहे त्याचं काय लॉजिक आहे? मोरपीस आहे, मला आवडतं ते लावायला. त्याचं असं काय सायंटिफिक असं कारण नाहीये? समृद्धीसाठी चांगलं असतं, हेल्थ आणि समृद्धी. थँक्यू तेच विचारायचं होतं, कारण माझ्याकडे पण आहे. आमच्याकडे कृष्णाची भक्ती करतो आम्ही, तर ते जन्माष्टमीच्या वेळेस आम्ही दरवेळेस आणतो. ते मग पूजे झाल्यानंतर मग ठेवायचं, तर मग ते ऑफिसमध्ये ठेवलेले आहेत. म्हणून विचार. थँक्यू. ओके. 44 वेळा करायचं सायंटिफिक रिझन काय? बघा, जशा तशा एनर्जी जेव्हा आपण रिपीटेड नंबरने कुठलीही प्रेयर करतो ना, तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्यावर पडतो. जसं आपल्या भारतीय संस्कृतीनुसार व्यसन घालवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, पण सेकंड लेवल मध्ये आपण व्यसन कसं घालवायचं त्याच्यासाठी डिस्टन्स हिलिंग शिकवत असतो. ओके. सीमा वैद्य मॅडम. 7 नंतर कॉल करा, एक अर्जंट माझं सेशन आहे आता. सगळ्यांच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण उत्तर देणार आहे, ते देणार आहे लास्ट डेला सेशनच्या. ओके, म्हणजे 13 तारखेला जे आपलं शेवटचं सेशन राहणार आहे त्या दिवशी आपण पूर्ण प्रश्नांची उत्तर देणार आहे. तर त्याच्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल, कारण मग ऑलरेडी 6ची वेळ एका जणाला दिलेली होती, 10 मिनिटं लेट झालोय. तर आज आपण इथे थांबू. उद्यापासून आपण रेकी हा विषय चालू करणार आहे. सगळे सेशन प्रॅक्टिकल राहणार आहे. जेवढं तुमचं प्रॅक्टिकल इन्व्हॉल्वमेंट राहील तेवढं तुम्ही त्या सेशनचा खूप चांगला अनुभव घेऊ शकणार आहे. तर प्रॅक्टिकली प्रयत्न करा आणि वेळेवर जॉईन करा, कारण मेडिटेशन पण राहतील मध्ये. ओके. किरण चव्हाण मॅडम, तुमचा प्रश्नच दिसला नाहीये, तो आता वर स्क्रोल झालेला आहे.
तर ग्रुपमध्ये किंवा माझ्या नंबरवर ऍडमिन मधनं माझा नंबर घेऊन तुम्ही कॉल म्हणजे मेसेज करू शकता. कॉल करू नका आणि ते 7 वाजेपर्यंत करू नका, कारण माझा NLPचं सेशन आहे, त्याच्यात तुमचे कॉल उचलले जाणार नाही. ठीक आहे. सो थँक्यू. आज आपण इथे थांबू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्यरेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. परत भेटू नव्या ऊर्जांनी उद्या.